चा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आत्तापर्यंत आपण सात्विक आणि नीतिमान जीवनशैलीविषयी चिंतन केलेलं आहे. आज आपण समाधानी जीवनशैलीविषयी चिंतन करणार आहोत. खरंच माणूस सुख समाधानासाठीच धडपडत असतो. दुर्दैवाने समाधान कमी आणि धडपड जास्त अशी बऱ्याच लोकांची अवस्था झालेली असते. अगदी शेवटपर्यंत बऱ्याच गोष्टींविषयी माणसाचं समाधान झालेलंच नसतं. कुठे दडलेलं असतं आपलं हे समाधान? आपण ज्या गोष्टीचा शोध करत असतो तिथे आपलं समाधान दडलेलं असतं. ज्या व्यक्तीला खायला प्यायला आवडत असतं त्या व्यक्तीचं समाधान चांगलं चमचमीत खाण्यामध्ये दडलेलं असतं. परंतु हे समाधान क्षणभंगूर असतं. भूक लागली की खायचं आणि त्यानंतर मजेत राहायचं असा प्रयत्न माणूस करत असतो, तरी देखील त्याची भूक पूर्णपणे भागतच नाही. सतत त्या व्यक्तीला नव्या नव्या चवींची रुची आवडत राहते. नव्या नव्या वस्तूंच्या शोधात माणूस सतत धावत पळत राहतो. बौद्धिकदृष्ट्या एखादी व्यक्ती जर समाधान शोधत असेल तर त्या व्यक्तीला वाचनामध्ये, लेखनामध्ये आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये फार मोठं समाधान लाभत असतं. भावनिकदृष्ट्या देखील माणूस समाधान अनुभवू शकतो. त्यासाठी निखळ आणि शुद्ध मैत्री आणि चांगले सुदृढ असे नातेसंबंध माणसाने जोपासायला हवे आहेत. पापी व्यक्तीला प्रायश्चित्त केल्यानंतर, आपल्या पापाचं योग्य असं प्रायश्चित्त घेऊन झाल्यानंतर एक आंतरिक समाधान मिळत असतं. माणसाला वाटत असतं की आपल्या हातून घडलेल्या चुकांची क्षमा झालेली आहे आणि मग हे समाधान काही आगळं वेगळंच असतं. एखादी व्यक्ती सामाजिक जीवनामध्ये उतरलेली असते, समाजसेवा करत असते. अशा व्यक्तीला सेवा करण्यामध्ये, शांती प्रस्थापित करण्यामध्ये, समाजाला प्रगतीपथावरती ठेवण्यामध्ये एक निराळंच समाधान मिळत असतं. मग अशी व्यक्ती तहान, भूक आणि झोप ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायला देखील तयार असते. आध्यात्मिकदृष्ट्या माणूस परमेश्वराच्या सहवासात रमतो, प्रार्थना करतो, धर्मग्रंथ वाचतो, मननचिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो, शांती अनुभवतो आणि त्याद्वारे त्याला आध्यात्मिक समाधान मिळत असतं. आजारी व्यक्तीची सेवा करणाऱ्या व्यक्तीला देखील त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर आगळं वेगळं समाधान मिळत असतं. एखादी व्यक्ती अस्वस्थ असते, चिंतातूर असते, नैराश्यामध्ये, वैफल्यामध्ये गुरफटलेली असते. अशा व्यक्तीला जेव्हा थोडासा ज्ञानाचा प्रकाश दाखवला जातो, मार्गदर्शन केलं जात असतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हे जणू काही फुललेल्या फुलासारखं भासतं. ते देखील एक समाधानाचं स्रोत आहे. त्यानंतर चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, प्रतिभावंत आहेत, नाटककार आहेत, अभिनेते आहेत, कलाकार आहेत. अशा सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी विशेष केल्यानंतर एक अनोखं समाधान लाभत असतं. आज आपण ह्या समाधानाचा विषय का चिंतनासाठी घेतलेला आहे? कारण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने 10 कुष्ठरोग्यांना बरे केले. त्यापैकी 9 कुष्ठरोगी मात्र आपल्याच मार्गाने निघून गेले. 1 कुष्ठरोगी परत आला प्रभूचे आभार मानण्यासाठी आणि त्याला प्रभूने काय सांगितलं? तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हे वाक्य खरं पाहता इतर 9 जणांना देखील लागू पडू शकलं असतं. परंतु ज्या अर्थी ते 9 लोक परत आले नाहीत, त्या अर्थी त्यांचा विश्वास तितकासा भक्कम नव्हता असं येशूने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हा कुष्ठरोगी फक्त शरीराने बरा झाला नाही, तो आध्यात्मिकदृष्ट्या देखील आणखी पुढच्या पायरीवरती चढला. म्हणजे त्याचं जे समाधान आहे ते केवळ शारीरिक समाधान नसून आध्यात्मिकदृष्ट्या देखील तो माणूस समाधानी आहे, संतुष्ट आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मी कोणकोणत्या बाबतीत समाधानी आहे,
कोणकोणत्या बाबतीत अजूनही माझं पुरेसं समाधान झालेलं नाही. बऱ्याच वेळेला सकारात्मकदृष्ट्या पाहता असं असमाधान सुदृढ असू शकतं की जे आपल्याला सतत प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्यासाठी आतून बळ देत असतं. परंतु ह्याच असमाधानाचं दुसरं रूप आहे लोभ. आणि अशा प्रकारची लोभी वृत्ती असते. त्यामुळे माणसाला कितीही मिळालं तरी माणूस कधीच समाधानी झालेला नसतो. म्हणून आपलं समाधान आणि आपलं असमाधान कोणत्या स्वरूपाचं आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे. समाधानी असणं म्हणजे अल्पसंतुष्ट बनणं किंवा निष्क्रिय बनणं नाही, तर आपण सातत्याने सक्रिय राहायचं, परंतु अंतर्यामी मात्र समाधान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जसं आपण स्वतःला समाधानी करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा माणूस जेव्हा दुसऱ्याला समाधानी करतो, दुसऱ्यांचं समाधान होईपर्यंत त्या व्यक्तीला वेळ देत असतो, त्यामध्ये आगळं वेगळं समाधानाचं सुख दडलेलं असतं. तेच प्रभू येशू ख्रिस्ताने अनुभवलं की तो फक्त यहुदी लोकांसाठी कार्य करत राहिला नाही, तर जे कोणी त्याच्या बाजूला आले, त्याच्या जवळ आले, अशा सर्वांना तो समाधानी करत फिरलेला आहे. असं समाधान आपल्याला लाभावं म्हणून सर्व समाधानाचा, सांत्वनाचा उगम पवित्र आत्मा ह्याच्याकडे कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.